माझ्यामुळे होतं. एजेंना किती त्रास होतोय. मला एजेंना खुश ठेवायचं होतं, त्यांना आनंदात बघायचं होतं, पण लीला, एजे लीला, शांत हो. लीला शांत हो. एजे मी हे बघ, मला कळतं तुझ्या मनात काय चाललंय, पण जे काही घडलं ना त्यात तुझा किंवा माझं काही फॉल्ट नाहीये. पण एजे सगळे तुम्हालाच ब्लेम करताय. तर बोलतात तर बोलू दे लीला, काय फरक पडतो. हे बघ, या सगळ्या गोष्टीचा मला अजिबात त्रास होत नाही आणि तूही करून घेऊ नकोस. या सगळ्यामुळे तुझ्या हेल्थवर काही परिणाम झाला तर ते मला आवडणार नाहीये. इथे लोक तुमच्यामुळे माझ्यावर हल्ला झाला असा तुमच्यावर आरोप करतायत, पण तरी सुद्धा एजेत तुम्हाला माझीच काळजी वाटते. प्लीज शांत हो. आणि तू जेवढं टेन्शन घेतेय तेवढं काही घडलेलं नाही लीला. आय कॅन हँडल इट. तुला मी आधी सांगितलं होतं की या जगात अशी कुठलीही गोष्ट नाहीये जी तुझा नवरा हँडल नाही करू शकत. सो रिलॅक्स. एजे मला पण तुमची मदत करायची. मी काय करू शकते का? करू शकतेस. काय सांगा ना, काय करू? एक व्हिडिओ बाईट देऊ शकतेस ज्यात तू म्हण की जे काय छापून आलेलं आहे ते सगळं खरं नाहीये. हो हो, मी लगेच बनवते असा व्हिडिओ. नाही, त्याआधी तुझे मेडिसिन्स इम्पॉर्टंट आहेत, ते मिस नाही करायचे. औषधं नंतर घेते ना. हेल्थ कम फर्स्ट. एक लक्षात ठेव लीला, या जगात माझ्यासाठी सर्वात महत्वाची व्यक्ती तू आहेस. त्यामुळे तुझ्या हेल्थला काही झालेलं मला चालणार नाही. त्यामुळे गोळ्या घे. आता शूट करू का व्हिडिओ बाईट? येस, पण हा शूट करताना तुला कुठलाही स्ट्रेस झाला तर थांबव. आय कॅन हँडल एव्हरीथिंग. हे बघ, मी थोड्या बाहेर चाललोय. मला विश्वा, प्रमोद आणि विराज बरोबर काही मॅटर सॉल्व्ह करायचेत. काही लोकांना भेटायचंय. तू काळजी घे. एजे तुम्ही प्लीज स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला काही झालेलं मला अजिबात सहन होणार नाही. दिला, मी प्रॉमिस करतो आपल्या दोघांनाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. ओके? येऊ मी?
नमस्कार. मी तुम्हाला काय होतंय, नेहमी किती मोठे मोठे डायलॉग्स इझिली म्हणते, आता काय होतंय? हां, नमस्कार. मी लीला अभिराम जहागीरदार. मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की एजंटवर केलेले आरोप खोटे आहेत. नमस्कार. मी लीला अभिराम जहागीरदार. मी तुम्हा सगळ्यांना हे सांगणार आहे की एजे म्हणजेच अभिराम जहागीरदार यांच्यावर जे आरोप केले गेले ते वा लीलाई, मानलं तुम्हाला. परिस्थितीतून पळ कसा काढायचा हे कोणीतरी तुमच्याकडून शिकावं. एक तर तुमच्यामुळे एजेंटवर भलते सलते आरोप झाले आणि आता तेच निस्तरण्यासाठी त्यांनाच प्रेस कॉन्फरन्स बोलवावी लागतीये. म्हणजे त्यांच्यावर रोखलेले कॅमेरे, उचललेले प्रश्न, केलेले आरोप या सगळ्यांना ते बिचारे एकटे सामोरे जाणार आणि तुम्ही काय करणार? हे असे फालतू व्हिडिओ शूट करून व्यवस्थित अंग काढून घेणार. हुशार.